नमस्कार मित्रांनो, एपी मराठी स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत एक अशी भयानक आणि मनाला हलून जाणारी घटना शेअर करणार आहे. ही घटना ऐकल्यानंतर तुमच्या रात्रीची झोप उडेल, तुम्हाला खूप वाईट वाटेल, पण त्यातून एक महत्त्वाची शिक्षण मिळेल. तर चला आजची ही दुःखद कथा सुरू करूया. ही घटना घडली आहे उत्तर प्रदेश राज्यातील बस्ती जिल्ह्यात, एका साध्या शांत गावात. त्या गावाचं नाव होतं रामपूर. रामपूर हे एक लहानसं गाव होतं. गावात शांतता होती. लोक शेतीवर अवलंबून होते. त्यातल्या एका घरात राहायची प्रीती. आपण खरं नाव सांगू शकत नाही म्हणून तिला प्रीतीच म्हणूया. ही एक विवाहित महिला होती. तिचं पूर्ण नाव प्रीती देवी असे होतं. तिला 3 छोटी छोटी मुलं होती. मोठी मुलगी 8 वर्षांची होती. मधलं मूल 6 वर्षांचा मुलगा होता. आणि धाकटं मूल फक्त 2 वर्षांचं होतं. तिचं कुटुंब साधंसुधं होतं. तिचा नवरा रामकुमार शेतामध्ये काम करायचा. रामकुमार साधा शेतमजूर होता. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. दररोज मेहनत करून तो घर चालवत होता. घरची परिस्थिती सामान्य होती, पण प्रीतीच्या मनात एक उदासीनता होती. तिला वाटत होतं की तिच्या जीवनात काहीतरी उणं आहे. तिच्या जीवनात प्रेम नाही, आपुलकी नाही, रोमांस नाही, फक्त निर्जीव दिनचर्या आहे. ती रोज सकाळी उठायची, मुलांना तयार करायची, नवऱ्यासाठी लंच तयार करायची, घर साफ करायची. संध्याकाळी नवरा परत यायचा, तेव्हा पुन्हा जेवण करायचं. हाच तिच्या आयुष्याचा ठराविक क्रम होता. यात काही बदल नव्हता, काही नवं नव्हतं. या नीरस जीवनामुळे ती बोचट होत चालली होती. तिला वाटायचं की जीवनात काहीतरी रंग हवा, काहीतरी उत्साह हवा, काहीतरी भावनिक आधार हवा, पण तिला तो मिळत नव्हता. तिचा नवरा रामकुमार फक्त कामातच गडलेला होता. तो तिला भावनिकपणे जवळ करत नव्हता, तिच्याशी फारसं बोलत नव्हता. त्यामुळे प्रीती एकटीपणा जाणवू लागला होता. ती मनातल्या मनात खूप तडफडत होती. तिला कुणीतरी हवं होतं जे तिचं ऐकून घेईल, तिच्याशी प्रेमाने बोलेल, तिला आपल्या वाटेल तसे वागवेल. अशा या तिच्या मानसिक स्थितीत एक दिवस तिला भेट लागली दिलीप कुमार अग्रहरी नावाच्या तरुणाला. दिलीप तिच्याच गावातला अविवाहित तरुण होता. तो देखील साधा शेतकरी कुटुंबातला होता. त्याचे आईवडील होते. त्याचं एक लहानसं शेत होतं. पण त्याच्यात एक चैतन्य होतं. तो गप्पा मारायला चांगला होता, गाणी म्हणायचा, सगळ्यांशी हसतमुखाने वागायचा. गावातील सणावारात तो नेहमी अग्रभागी असे. सगळे त्याला आवडत होते. प्रीती पण त्याच्या या स्वभावाकडे आकर्षित झाली. सुरुवातीला दोघांची ओळख झाली गावच्या एका मेळ्यात. हा मेळा होता होळीचा. गावात सगळे जमले होते. तिथे दिलीप गाणं म्हणत होता. प्रीती त्याला बघत होती. दिलीपने तिला पाहिलं आणि हसून नमस्कार केला. प्रीतीनेही नमस्कार परत केला. मेळा संपल्यानंतर दिलीप तिच्याकडे आला. त्याने तिच्याशी बोलणं सुरू केलं. तुम्ही नवीन आहात का गावात? दिलीपने विचारलं. प्रीती म्हणाली, नाही, मी इथेच राहते, पण तुम्हाला आधी पाहिलं नाही. दिलीप हसला. मी बाहेर कामाला होतो, आता परतलो आहे. असं बोलत बोलत त्यांची ओळख पक्की झाली. नंतर ते एकमेकांशी बोलू लागले. दिलीप रोज संध्याकाळी तिच्या घराजवळ यायचा. तो तिला भेटायचा, तिच्याशी गप्पा मारायचा. सुरुवातीला ही भेटी साध्या मैत्रीच्या स्वरूपात होत्या, पण हळूहळू या मैत्रीत बदल होऊ लागला. दिलीप प्रीतीकडे आकर्षित होऊ लागला. प्रीती देखील दिलीपकडे आकर्षित होऊ लागली. दिलीप तिला फुलं आणून द्यायचा, तिच्यासाठी छोटे छोटे भेटवस्तू आणायचा. हे सगळं प्रीतीला आवडत होतं. तिला वाटायचं की कोणीतरी तिची काळजी घेते, तिला प्रेम करतो. यामुळे तिच्या मनाची उदासीनता हळूहळू दूर होऊ लागली. पण तिला माहीत होतं की हे चुकीचं आहे. ती विवाहित आहे, तिची 3 मुलं आहेत, पण मनाची भावना तिला वेगळी सांगत होती. तिचं मन म्हणत होतं की थोडं सुख तरी मिळावं, थोडं प्रेम तरी मिळावं. अशा या भावनांनी ती दिलीपकडे ओढली गेली. नंतर हळूहळू मैत्री झाली आणि ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. एक दिवस दिलीपने प्रीतीला प्रेमाची कबुली दिली. प्रीतीनेही ती स्वीकारली आणि मग त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. प्रीती विवाहित असूनही तिने दिलीपबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवले. हे संबंध गावातल्या कोणालाच कळू नयेत म्हणून ते गुपचूप चालवत होते. ते एकमेकांना गुप्त ठिकाणी भेटत, शेतात, बागेत, कुंपणाआड अशा ठिकाणी ते भेटायचे. त्यांच्या या गुप्त भेटी सुरू राहिल्या. काही काळानंतर प्रीतीच्या लक्षात आलं की तिच्या शरीरात बदल होत आहेत. तिला उबार येऊ लागली होती. तिची तब्येत बिघडू लागली होती. तिने एकदा गावातील डॉक्टरकडे जाऊन तपासणी केली. डॉक्टरांनी सांगितलं की ती गरोदर झाली आहे. ही बातमी ऐकून प्रीती धास्तावून गेली. तिला आता भीती पण वाटू लागली आणि आनंदही वाटू लागला. भीती की ही गोष्ट तिच्या नवऱ्याला कळेल. नवरा काय म्हणेल? समाज काय म्हणेल? तिच्या मुलांचं काय होईल? या सगळ्या प्रश्नांनी ती गांगरून गेली. पण दुसरीकडे आनंद की आता दिलीप तिला जबाबदारीने स्वीकारेल.
दिलीप आता तिच्याशी लग्न करेल, ते दोघे एकत्र राहू शकतील. ती दिलीपची पत्नी बनेल. हे स्वप्न तिला आनंद देत होतं. तिने ही बातमी दिलीपला सांगितली. दिलीप सुरुवातीला खूप आनंदी झाला. त्याने प्रीतीला मिठी मारली. मी तुझी काळजी घेईन, तू काळजी करू नकोस, दिलीप म्हणाला. पण प्रीतीच्या मनात एकच विचार होता. ती दिलीपला म्हणाली, हे बाळ तुझं आहे, तू माझ्याशी लग्न कर. आपण दोघे पळून जाऊया आणि नवजीवन सुरू करूया. माझ्या मुलांनाही घेऊन जाऊया. दिलीप सुरुवातीला हे मान्य करायचा. तो म्हणायचा, होय प्रीती, मी तुझ्याशी लग्न करेन, तू काळजी करू नकोस. आपण पळून जाऊया. पण वेळ जाता जाता दिलीपच्या मनात बदल होऊ लागला. प्रीतीचा लग्नाचा आग्रह दिवसेंदिवस वाढू लागला. ती रोज त्याला भेटायची आणि विचारायची, कधी पळून जाणार आहेत आपण? मी आता थकले आहे. हे लपून छपून जगणं मला आवडत नाही. माझ्या पोटात बाळ आहे. लवकरच हे लपवणं अशक्य होईल. दिलीप घाबरला. त्याच्या मनात विचार येऊ लागले. मी हिला घरी आणलं तर माझ्या कुटुंबाचं काय होईल? माझे आईवडील काय म्हणतील? गावात माझी काय अवस्था होईल? लोक माझ्याकडे काय बोट दाखवतील? एका विवाहित स्त्रीशी लग्न केल्यामुळे माझ्यावर खुनाचा आरोप टाकू शकतात. पोलीस माझ्या मागे लागू शकतात. माझं सर्व भविष्य बर्बाद होईल. त्याला समाजाची भीती वाटू लागली. त्याला हा प्रश्न कायमचा संपवायचा होता. तो प्रीतीपासून दूर जाऊ इच्छित होता. पण प्रीती त्याला सोडायला तयार नव्हती. ती त्याच्या मागे लागली होती. अशा परिस्थितीत दिलीपने एक भयानक योजना आखली. त्याने प्रीतीला फसवायचं ठरवलं. एक दिवस त्याने प्रीतीला भेटायला बोलावलं. तो म्हणाला, प्रीती, मी तुझ्याशी लग्न करणारच आहे, पण आपण गावातून पळून जायला हवं. गुपचूप जायला हवं. कुणाला कळू नये म्हणून तू तुझ्या सर्वात लहान मुलाला घेऊन बस्ती येथे ये. तिथे मी तुला भेटेन आणि आपण तिथून बसमधून दूरच्या शहरात जाऊ. तिथे आपण लग्न करू आणि सुखाने राहू. प्रीतीला हे ऐकून खूप आनंद झाला. तिला वाटलं आता तिचं स्वप्न साकार होणार आहे. तिने आपल्या 2 वर्षांच्या मुलाला बरोबर घेतलं आणि बस्ती येथे दिलीपला भेटायला गेली. ती एका शेतात दिलीपला भेटली. ही भेट संध्याकाळच्या वेळी झाली होती. सूर्य मावळत होता. आकाशात लालसर ढग होते. वातावरण शांत होतं. प्रीती आनंदाने होती. तिच्या मनात नव्या जीवनाच्या स्वप्न होती. ती विचार करत होती की आता तिला सुख मिळेल. ती दिलीपबरोबर सुखाने राहील. तिची मुलंही सुखात वाढतील. पण दिलीपच्या मनात काहीतरी वेगळं चाललं होतं. त्याच्या हातात एक पिशवी होती. त्यात काहीतरी होतं. तो प्रीतीकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात प्रेम नव्हतं. तिथे एक विचित्र चमक होती. भेट झाल्यावर दिलीपने संधी साधून त्या पिशवीतून एक धारदार चाकू काढलं. हे चाकू तो आधीच आणून ठेवलं होतं. त्याने प्रीतीच्या गळ्यावर जोरदार वार केला. प्रीतीला काहीच समजलं नाही. ती म्हणाली, अरे तू काय करतोयस? पण तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले नाहीत. तिच्या गळ्यातून रक्ताचे झरे वाहू लागले. ती जमिनीवर कोसळली. ती दिलीपकडे पाहत होती. तिच्या मनात प्रश्न होते. हे का झालं? माझ्या प्रियतमानेच माझी हत्या का केली? पण तिला उत्तर मिळालं नाही. दिलीपने आणखी 2-3 वार केले. प्रत्येक वार जोरदार होता. प्रीतीचं शरीर हलणं बंद झालं. तिचे डोळे मिटले. तिचा श्वास थांबला. अशा प्रकारे प्रीतीची तिथेच निर्मम हत्या झाली. खून झाल्यानंतर दिलीपने एक भयानक नाटक रचलं. त्याने प्रीतीच्या मृतदेहाचे कपडे फाडले. तिने घातलेले कपडे तो फाडून टाकले. जवळच दारूची बाटली आणि पाण्याच्या बाटल्या ठेवल्या. त्याचा हेतू होता की पोलिसांना असं वाटावं की या महिलेचा बलात्कार झाला आहे आणि मग तिची हत्या केली आहे. त्याने हे सगळं केलं ते गुन्ह्याला वेगळं वळण देण्यासाठी. तो विचार करत होता की पोलीस बलात्काराच्या केस म्हणून तपास करतील. त्याला संशय येणार नाही. सर्वात दयनीय म्हणजे तो 2 वर्षांचा मुलगा होता. तो आईच्या शवाजवळ उभा होता आणि जोरजोरात रडत होता. त्याला काहीच समजत नव्हतं. त्याला वाटत होतं की आई झोपली आहे, पण ती उठत नव्हती. मुलाने आईला हलवायचा प्रयत्न केला, पण आई हलली नाही. मुलाचं रडणं वाढत होतं. दिलीपने त्या मुलाला तिथेच सोडलं. त्याने मुलाकडे पण पाहिलं नाही. तो पळून गेला. तो गावाकडे न जाता दुसऱ्या दिशेने पळाला. त्याच्या मनात भीती होती, पण त्याला वाटत होतं की त्याने योग्य केलं. तो स्वतःला समजावून घेत होता की त्याने एक मोठी समस्या सोडवली आहे. काही वेळाने त्या शेताजवळून एक माणूस जात होता. तो एक स्थानिक शेतकरी होता. त्याला मुलाचं रडणं ऐकू आलं. तो आवाजाकडे वळला. कोणी मूल रडत आहे का? तो विचार करू लागला. तो आवाजाच्या दिशेने चालू लागला. जवळ गेल्यावर त्याने हे भयानक दृश्य पाहिलं. एक महिला रक्तबंबाळ पडलेली आहे. तिचे कपडे फाडलेले आहेत. तिच्या अंगावर जखमा आहेत. आणि एक लहान मूल तिच्या शेजारी उभं आहे आणि रडत आहे. तो माणूस घाबरला. त्याचा हातपाय कापू लागले. त्याने आजपर्यंत असं काही पाहिलं नव्हतं. त्याने ताबडतोब पोलिसांना फोन केला. पोलीस लवकर या. इथे एक महिला मेलेली आहे. एक मूल रडत आहे. त्याने फोनवर सांगितलं.
पोलीस ठाण्यातून पोलीस दल घटनास्थळी आले. त्यांनी प्रक्रिया सुरू केली. त्यांनी मृतदेहाची तपासणी केली. मृतदेहाजवळ दारूची बाटली आणि पाण्याच्या बाटल्या होत्या. सुरुवातीला पोलिसांना वाटलं की हा बलात्कारानंतरचा खून आहे. त्यांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांना बोलावलं. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी स्कॅन केलं. त्यांनी पुरावे गोळा केले. मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. त्या मुलाला ते हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मुलाची तब्येत स्थिर होती, पण तो सतत रडत होता. त्याला आईची गरज होती. हॉस्पिटलमधील नर्सेस त्याची काळजी घेत होत्या, पण मुलाचं रडणं थांबत नव्हतं. दुसरीकडे पोलीस मृतदेहाची ओळख शोधत होते. त्यांनी जवळपासच्या गावांमध्ये शोध घेतला. कोणी महिला गायब आहे का हे ते तपासत होते. 2 दिवसांनी एका व्यक्तीने माहिती दिली की रामपूर गावात एक महिला गायब झाली आहे. पोलीस रामपूर गावात गेले. ते प्रीतीच्या घरी गेले. तिथे तिचा नवरा रामकुमार होता. तो आपल्या पत्नीच्या शोधात होता. त्याने पोलिसांना सांगितलं की त्याची पत्नी 2 दिवसांपासून घरी परतलेली नाही. ती 2 वर्षांच्या मुलाला घेऊन गेली होती. आता परत आलेली नाही. पोलिसांनी त्याला मृतदेहाचे फोटो दाखवले. रामकुमारने ओळखलं की ती त्याची पत्नी प्रीती आहे. तो रडू लागला. ही माझी पत्नी आहे. हिचं नाव प्रीती देवी आहे. ही का मेली? कोणी हिला का मारलं? रामकुमारचा आक्रोश सुरू झाला. पोलिसांनी त्याला शांत केलं. त्यांनी चौकशी सुरू केली. जेव्हा पोलीस प्रीतीच्या घरी गेले तेव्हा प्रीतीच्या सासूबाईंनी एक महत्त्वाची माहिती दिली. सासूबाई म्हणाल्या, माझ्या सुनेचे वर्तन बदललेलं होतं. ती बराच वेळ बाहेर जायची. तिचे गावातल्या दिलीप नावाच्या तरुणासोबत गैरसंबंध आहेत. मी पाहिलं आहे. ती बराच वेळ त्याच्याबरोबर फिरताना दिसायची. मी माझ्या मुलाला सांगितलं होतं, पण त्याने माझ्याकडे लक्ष दिलं नाही. ही माहिती मिळताच पोलिसांनी दिलीपवर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी गावातील लोकांची चौकशी केली. लोकांनी सांगितलं की प्रीती आणि दिलीप बरोबर फिरताना दिसत होते. त्यांच्यात जवळीक होती. पोलिसांनी दिलीपच्या मागणीवर लक्ष दिलं. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. गावाच्या बाहेरच्या मुख्य रस्त्यावर कॅमेरे लावलेले होते. त्यांनी ते फुटेज तपासले. फुटेजमध्ये दिलीप प्रीतीसोबत दिसत होता. ते दोघं त्या शेताच्या दिशेने जाताना दिसत होते. फुटेजमध्ये दिलीपने एक पिशवी घेतली होती. प्रीतीने मूल घेतलं होतं. हा फुटेज महत्त्वाचा पुरावा होता. पोलिसांनी दिलीपचा पत्ता लावला. दिलीप त्याच्या घरी नव्हता. तो पळून गेला होता. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांची चौकशी केली. शेवटी त्यांनी दिलीपला एका शेतात लपलेला सापडला. त्यांनी त्याला अटक केली. अटक केल्यानंतर त्यांनी त्याच्या घराची तपासणी केली. घरातून तोच चाकू सापडला जो खुनासाठी वापरला गेला होता. चाकूवर रक्ताचे ठिपके होते. पोलिसांनी तो चाकू फॉरेन्सिकला पाठवला. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये निघालं की चाकूवरील रक्त प्रीतीचं होतं आणि चाकूवर दिलीपचे फिंगरप्रिंट्स होते. हा एक ठोस पुरावा होता. पोलिसांनी दिलीपची कडक चौकशी केली. सुरुवातीला दिलीप नकार देत होता. तो म्हणाला, मी काहीही केलं नाही. ती माझी मैत्रीण होती, पण मी तिला मारले नाही. ती माझ्यासोबत भेटायला आली होती, पण मी तिला मारलं नाही. मी तिथून निघून गेलो. नंतर कोणीतरी आला असेल आणि त्याने तिची हत्या केली असेल. पण पोलिसांनी जेव्हा सर्व पुरावे दाखवले, सीसीटीव्ही फुटेज दाखवला, चाकूवरचे फिंगरप्रिंट्स जुळवले, तेव्हा दिलीपचा सगळा बचाव खोटा ठरला. त्याला काही बोलता येईना. शेवटी त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलं की प्रीतीचा लग्नाचा आग्रह त्याला असह्य झाला होता. प्रीती गरोदर होती. ती त्याच्याशी लग्न करून पळून जाण्याचा आग्रह करत होती. त्याला भीती वाटत होती की प्रीती जर गावात उघड केलं की ती गरोदर आहे आणि बाळ माझं आहे, तर माझं सर्व कुटुंब बदनाम होईल. गावातील लोक माझ्याकडे बोट दाखवतील. माझं लग्न होणार नाही. माझं भविष्य बर्बाद होईल. म्हणून त्याने तिला फसवण्यासाठी पळून जाण्याचं नाटक केलं आणि शेतात जाऊन तिची हत्या केली. त्याने हत्या केल्यानंतर कपडे फाडून बलात्काराचं नाटक केलं. यामुळे पोलीस इतर दिशेने तपास करतील अशी त्याची अपेक्षा होती. पण त्याचं नाटक फसलं. पोलिसांनी पोस्टमॉर्टम करवलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं आलं की प्रीती गरोदर होती. तिच्या पोटात 3 महिन्यांचं गर्भ होतं. तिची हत्या धारदार शस्त्राने झाली आहे. गळ्यावरच्या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टमध्ये बलात्काराची पुष्टी झाली नाही. तिच्या शरीरावर बलात्काराची कोणतीही खूण नव्हती. याचा अर्थ दिलीपने केलेलं नाटक फसलं. त्याने जे प्लॅन केलं ते कामी आलं नाही. पोलिसांनी दिलीपविरुद्ध कोर्टात चार्जशीट सादर केली. आता प्रकरण कोर्टात चालू आहे. दिलीप सध्या जेलमध्ये आहे. त्याची सुनावणी चालू आहे. त्याला आयुष्य कैद किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. तर दुसरीकडे दुर्दैवी प्रीतीची 3 मुलं आणि तो 2 वर्षांचा मुलगा आता आयविना पोरका झाला आहे. तो मुलगा हॉस्पिटलमधून काढून आणला गेला. आता तो आजोबा आजीकडे आहे. प्रीतीचा नवरा रामकुमार एकाकी राहिला आहे. त्याला ही सगळी घटना ऐकून धक्का बसला आहे. त्याला समजत नाही की हे सगळं का झालं.
त्याला वाटत होतं की त्याने आपली पत्नी प्रेम केलं, तिची काळजी घेतली, पण ती दुसऱ्याच्या प्रेमात पडली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. रामकुमार आता मानसिक आजाराप्रमाणे झाला आहे. तो कोणाशी बोलत नाही, फक्त एका कोपऱ्यात बसून राहतो. त्याची मुलं आता आजीकडे आहेत. आजी त्यांची काळजी घेते, पण आईचं प्रेम कोणीही भरून काढू शकत नाही. एक आनंदी कुटुंब आता दुःखात बुडालं आहे. अशी ही एक भयानक घटना संपली. तुमच्या मनात काय विचार आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक धक्कादायक सत्य घटना घेऊन येईन. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. जय हिंद.